नमस्कार, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा 83 दिवसानंतर झालाय आणि या सगळ्या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून ज्यांनी पाठपुरावा केला ते सुरेश धस साहेब आपल्या सोबत आहेत। त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांचं विधानसभेतलं भाषण असेल, त्यानंतरचे कागदोपत्री पुरावे असतील, घोटाळे, विमा घोटाळे असतील, इतर सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी खणून काढलेल्या होत्या। धस साहेब, मी त्या राजीनाम्याकडे नंतर येतो। तुम्ही काल फोटो बघितल्यानंतर तुम्ही आधी बघितले होते का पहिल्यांदाच बघितले आणि तुमची काय भावना होती? मी फोटो पाहिले नव्हते, परंतु ते जे मस्साजोग आहे, मस्साजोगकरांनी जे सांगितलं आणि त्याच्यानंतर, कारण कदाचित माझी ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे असं मला वाटतं, जे जे तिथं लोकांनी सांगितलं ते मी आत्मसात केलं आणि थोडंसं त्या आसपासच्या गावामध्ये सुद्धा फिरलो। ते फिरल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ही गोष्ट आणि ही घटना फार भयावह झालेली आहे। म्हणून मग त्याची प्रचिती म्हणजे 16-12चं जे माझं भाषण आहे, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, 16-12च्या भाषणामध्ये कालचे सगळे फोटो हे आलेले आहेत असं मला वाटतं। तुम्ही काल फोटो बघितल्यानंतर तुमची भावना काय होती? ते ज्या पद्धतीनं ते मारताना, त्याच्या चेहऱ्यावरती हे करताना, म्हणजे इतकं अमानवी, ऑटोमॅटिक डोळ्यातून पाणी येतं। त्याला डोळ्यातल्या पाण्याला सांगावंच लागत नाही ना, ये म्हणून आपोआप येतो। मी काल ते एवढं चित्र भयानक पाहिल्याच्या नंतर तुम्ही मला वाटतं पाहिलं का नाही मला माहिती नाही, पण मी काल साधारणतः मीडियाच्या समोर सुद्धा नाही आलो। माझ्या रूममध्ये जाऊन आकाशवाणीला झोपलो। एवढ्या वेदना झाल्या? मग काय, टीव्हीवर ते दिसायला लागलं। बऱ्याच जणांचे फोन आले, बाईट द्या, अमुक द्या। काय बाईट द्यायचं? हे सगळं मी आधी 16-12ला बोललेलो होतो। मला बाईटची काय गरज आहे? मला आजच्या दिवस सगळ्याच्या बाईट होऊ दे, उद्याच्याला आपण बोलू। ज्या वेळेला आज राजीनामा झाला तर हे फोटो बाहेर यावे लागले राजीनाम्यासाठी, हे तर आधीच व्हायला पाहिजे होतं। मग आता ते धनंजय मुंडेंनाच जाऊन तुम्ही विचारा ना, एवढे फोटो बाहेर येऊस्तोवर फार तुमची निंदा नालस्ती होऊस्तो तुम्ही का थांबला? अजितदादा पवार स्वतः तुम्हाला म्हणले होते की नैतिकतेच्या आधारावर तुम्ही हे राजीनामा देऊन टाका। तर 2 आठवड्यापूर्वी दिला असता तर एवढा जनक्षोभ, एवढा राग, रोष हा तुमच्यावर आला नसता। हे सगळं तुमच्यावरच आज येऊन आदळलं ना। मग एका रात्रीत मग शेवटी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं, मला असं वाटतं। त्यांनी मनाने राजीनामा दिलाय का यांनी सांगितल्यावर दिला असं मला वाटतं। तुम्हाला त्यातली त्या राजीनाम्यातली जी भाषा आहे, त्यांनी जे ट्विट केले की राजीनामा सत्सद विवेकाला स्मरून आणि माझी प्रकृती बरी नसल्याने, असं त्यांचा त्यातला मायना आहे। ते आणि अजितदादा ठरवतात। आता ते अजितदादांच्या दादा इकडे म्हणलेत की बाबा नैतिकतेच्या आधारावर दिला, मग त्याला कॉन्ट्रोवर्सी ट्विट त्यांनी करायला नको होतं असं माझं मत। पण धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं गेले 83 दिवस, म्हणजे पहिल्या दिवशी तर ते म्हणाले होते, तुम्हाला तर माहिती आहे की ते म्हणाले की अशा घटना राज्यभर असे खून होत असतात। 12 तारखेचं आहे त्यांचं ते जे स्टेटमेंट आहे, जपून ठेवा ते 12 डिसेंबरचं, ते बी गोपीनाथ गडावर। गोपीनाथ गडावर तरी मला वाटतं असंवेदनशील स्टेटमेंट त्यांनी करायला नको होतं, ते केलंय। चष्मा असा मागं पुढं सरतो। तुमच्या लेखी राजीनाम्यानंतर हा विषय संपलाय? नाही संपला, राजीनाम्याने काय संपला? तुमची अजून एक भेटीचं आहे, सप्लिमेंटरी चार्जशीट आहे, त्यांच्या इथं बैठक झालेली आहे ना 19 ऑक्टोबरला सातपुड्यावर, त्या बैठकीचं काढायचं आहे। अजून सप्लिमेंटरी चार्जशीटचा हक्क राखून ठेवलेला आहे SIT। SITला विनंती करायची की बाबा याच्यात आणखी अजून 2 नियुक्त्या व्हायच्या। झाल्याच्या नंतर कुणाकुणाचे CDR तपासणार आहे, ते सगळ्यांचे CDR तपासल्याच्या नंतर जे लोक पुढे येतील ते सहआरोपी सुद्धा होते। तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचे पण CDR तपासले पाहिजे, त्यांच्या जवळचे जे लोक आहेत किंवा PA किंवा बाकी लोक आहेत त्यांचे पण तपासले पाहिजे? म्हणून नाही, ते तपासले जाणार आहे। मी म्हणायची गरज नाही, तपासले जात। कारण मूळ घटना कशामुळे झालेली? खंडणीमुळे। मग खंडणीच्या बैठका कुठं झाल्या हे जगासमोर आलं पाहिजे असं माझं मत.
पण तुम्ही जे म्हटलं की खंडणीच्या बैठका 2-3 ठिकाणी झाल्या, तर तिथले कुठले 2-3 ठिकाणं आहेत की ज्याच्यामध्ये बैठका झाल्या? एक परळीला त्यांच्या तिथं झाली, एक ह्याला झाली केजला, आणि एक सातपुडावर झाली. अच्छा. आता तुम्ही म्हणता की राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाहीये आणि याच्यामध्ये अजून काही लोक समोर येणार आहेत. आता प्रश्न असा आहे की पुढच्या काही काळामध्ये ज्यावेळेला धनंजय मुंडे जिल्ह्याच्या राजकारणात हे सुरू कसं झालंय हा प्रश्न लोक विचारतात आणि तुम्ही लोक इतके वर्ष का बरं? 2019 पासून सुरू झालं. 2019ला आम्ही विरोधी पक्षात होतो. आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळं आम्हाला काय नाही, यांनी काय केलं, पालकमंत्री पद भाड्याने देऊन टाकलं वाल्मिकांना. आणि त्याच्यानंतर राज्याचं कृषी मंत्रीपद काय होतं ते पण भाड्याने देऊन टाकलं. ते काहीच कारभार बघत नव्हते भाड्याने. ते ज्या ज्या खात्याचे मंत्री होतील हे काहीच कारभार पाहत. वाल्मिकांना जिंदाबाद. सगळा कारभार तेच बघायचं. 100%. मग अधिकारी आता जे तुम्ही बिंदू नामावलीचा पण विषय घेतला होता, तुम्ही विम्याचा विषय घेतला होता, तुम्ही राखेचा विषय घेतला होता, त्या सगळ्याची चौकशी लावण्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहात? हो, 100%. बिंदू नामावली तर झालीच पाहिजे. पीक विम्याची चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्याला पत्र दिलं. आता अधिकारी नेमतील ते 5 जणांचं एक कमिटी नेमायचं ठरवलं मुख्यमंत्री. त्याच्यात पुढे येईल ना किती हजारो कोटी रुपये हे आखा आणि त्यांच्या सहकार्याने उचलून घेतले. ते लोकांच्या पुढे येईल ना. आठवड्याला आणि महिन्याला आयफोन बदलणारे लोक कसं काय आठवड्याला? हो. पण मग इतके महिने आता इतके वर्ष तुम्ही म्हणताय ना संध्याकाळी 6ला. नाही, मला एक प्रश्न आहे. नाही, मला एक प्रश्न काय माहितीये का? नाही, जास्त विचारत नाही, जास्त विचारत नाही. मला फक्त 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की मग आता दहशत संपली असं म्हणायचं का बीड जिल्ह्यात का नाही अजून तसं? दहशत संपल ना, आता संपल. आता हे सगळे आका हे ते आत गेले, यांचं मंत्रीपद गेलं. म्हणजे आजपर्यंत यांना आधार काय होता की मंत्री आमच्या मागे आहे. आता मंत्री तुमच्या मागे असून काय उपयोग? आता मंत्रीच राहिले नाही. त्याच्यामुळं आता कोणी घाबरणार नाहीत अधिकारी. हे काही बी सांगितलं अधिकारी घाबरत होते. आका सांगल तेच. आका म्हणले उठा की उठायचे, आका म्हणले खाली बस. आता शेवटचा प्रश्न असा आहे, की आता तुम्ही म्हणताय की दहशत संपेल, पण काल आम्ही पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट बघितलं. ते म्हणाले की पुण्यात त्या संतापल्या की बीडचे प्रश्न सातत्यानं काय विचारताय त्या पर्यटन मंत्री. तुम्ही म्हणालात की त्यांना जगाचे प्रश्न विचारा. हो, बरोबर आहे. तुम्हाला बीडचे प्रश्न विचारायचे नाही म्हणल्यावर बीडचं तुमचं काय सोयरसुतक नातं काय राहील? बीडबद्दल तुम्ही बोलायचं नाही म्हणता, ते बीडचं आणि तुमचं काही सोयरसुतक राहिलंय का? ते संतोष देशमुख हा तुमचा बूथ प्रमुख होता लोकसभेला. धनंजय देशमुख बूथ प्रमुख होता. बूथ प्रमुख तुमचं बूथ सांभाळणाऱ्या माणसाला तुम्ही जर असं म्हणता की त्यांचा प्रश्न विचारायचा नाही ना, पर्यायानं तुम्ही आकाची बाजू घेता, हे केदारची बाजू घेता, गुलेची बाजू घेता. आणि आहेत यांच्याबरोबर बी फोटो आहेत, ते फक्त फोटो आहेत, बाकी काय मी म्हणत नाही. अण्णांबद्दल एक गोष्ट मला सांगायची आहे. अण्णा ज्यावेळेला भेटीला गेले होते धनंजय मुंडेचे, त्यावेळेला मी खूप टीका केली होती आणि काही टीका ती हार्श होती. त्याच्याबद्दल मला अनेक लोक म्हणाले की तुम्ही खूप हार्श बोललात अण्णांबद्दल. पण अण्णांनी त्याचा राग मानला नाही. जुने नेते आहेत, त्यांनी भेटल्यानंतर विचारलं की तुम्हाला असं का वाटलं म्हणून. खरं तर अण्णा तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक होतं. मी फार हार्श भाषेमध्ये त्यावेळेला बोललेलो होतो. लोकांचा संताप पण होता. पण लोक विचारत होते तुम्हाला, म्हणजे तुम्ही जुन्या काळातले राजकारणी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा डील करायच्या. आणि मी त्यासाठी तुम्हाला क्रेडिट देतो, म्हणजे विशेष म्हणजे कारण आजकाल नेते लगेच चिडतात, म्हणजे एखादी बातमी विरोधात गेली की चिडतात, बोलणं बंद करतात. पण अण्णांचं वैशिष्ट्य आहे की अण्णांनी भेटून विचारले की काय गोष्ट झाली. अण्णा तुम्हाला त्याचं पूर्ण क्रेडिट आहे, तुम्हाला श्रेय त्याचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आधी पण आणि नंतर पण त्यांच्या आक्रमकतेमध्ये फरक पडला नाही. त्यांनी त्याच आक्रमकतेने ते सगळं प्रकरण धरून ठेवलं. पण अण्णा प्रश्न विचारला गेला तुम्हाला, जसा मी विचारला, जशी मी टीका केली तशी अनेक लोकांनी केली. ती का गेलात तुम्ही भेटायला? काय नाही, 2 तास फक्त विचारलं. ते 2 तास ते आमचे प्रदेशाध्यक्ष बोलले तिथं संभाजीनगरमध्ये. तेच पत्रकार इकडे आला आमच्याकडं. ते म्हणला असं येतच तसं आहे. मला माहित होतं, ते आम्हाला कळतं. पण हे प्रदेशाध्यक्ष हे तो काहीच नव्हता.
प्रदेशाध्यक्षाला तेच बोलला. प्रदेशाध्यक्ष बोलता बोलता 20 मिनिटाची बैठकीच्या ऐवजी डायरेक्ट 4.5 तास बोलले आणि माझ्याकडे तेच आला. त्या एका ठराविक चॅनलचा ठराविक पत्रकार. अच्छा, ते झाले. हा, तो कोणी पाठवला होता, काय होता, हे सगळं मला माहित होतं. अच्छा. तो म्हणला आता तुमची बातमी लीक होणार आहे ना, काय मी म्हणलं होऊ दे ना. ज्याच्या अंगी बाटा नाही त्याला अंग कायला लाटा काप, काय नाही. ते आला, ते म्हणला ऐसा मी लगेच स्टेटमेंट केलं. 2 तास जरा ते प्रकरण जरा जास्तच गरम झालं संपूर्ण महाराष्ट्र. कदाचित तुमच्यापर्यंत बी आला असेल, तुम्ही बी गरम मध्ये बोलले. पण 2 तासाच्या नंतर लगेच मी बाईट दिली की ते 2 तासांनी लगेच थंड झालं. आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे ना. काल परवाचे आंडू पांडू गांडू आहेत का काय आम्ही? 25 वर्ष झालं आम्ही, 33 वर्ष झालं मी सरपंच पदाचा. आता जर विचार केला 33 वर्ष भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या पदावरती मी 33 वर्ष. आता 33 वर्ष पदावर राहिलेल्या माणसाला ठीक आहे तुम्ही बोलले, तुम्ही एकटे थोडेच बोलले. सोशल मीडियावर सुद्धा मला ट्रोल केलं पण 2 तासांनी लगेच थंड झालं, लगेच खाली आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एवढ्या गरमागरमीच्या याच्यात सुद्धा धनंजय माझ्या बाजूने बोलला. धनंजय देशमुख, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे भाऊ स्वतः संतोषचा भाऊ धनंजय देशमुख माझ्या बाजूने बोलला. आणि मी ज्यावेळेस या मस्साजोगला गेलो, अख्ख्या गावाने वर हात करून, तुम्ही पाहिलं ना, वर हात करून पाठिंबा दिला सुरेश धसच्या बद्दल. आमचा विश्वास आहे का, तर मी जरी त्यांना इथं त्यांच्या निवासस्थानी भेटलो होतो तरी येताना मी अजितदादांना 73 कोटीचं, दुसऱ्या दिवशी फक्त रात्रभर थांबलो कशाला, अजितदादांना यांचे 73 कोटी रुपये बोगस यांनी उचललेत हे पत्र दिलं. इथून मी ह्याला गेलो पुण्याला कोणाकडे गेलो, रफिक नाईकवाडीकडे. त्याला म्हणलं घोटाळ्याचे कागद, 6,500 दप्तर मी दाखवतो तुम्हाला. आज संध्याकाळी 6,500 पाणी दप्तर मी घेऊन गेलो रफिक भाई नाईकवाडी यांच्याकडून. आणि घरी गेलो मी अभ्यास करत होतो आणि इकडं तर म्हणजे बरंच काय, म्हणजे मी थांबलो नाही. मी माझं काम करायचं. लोकांना वाटलं नाही रे याच्यावरती ऑब्जेक्शन घेणं बरोबर नाही. माझ्या विरोधात कोणीही कमेंट केल्या नाही चुकीच्या, त्यानंतर केलंच नाही, काही नाही केलंच नाही. किती बऱ्याच जणाला वाटलं की हे प्रकरण आता लय उठतंय, आमकं होतंय. काय उठलं नाही. मी एकच शब्द वापरला होता त्या दिवशी अभिजितजी, की हे प्याल्यातलं वादळ आहे, हे शमणार आणि संपलं. शेवटचा प्रश्न, आता हे संपलं का? तुम्ही सुरेश धस यांचं मिशन संपलं का? नाही संपलं. का बरं? मिशन अजून लई आहे पुढं. मिशन ही फाशी जाऊस्तोवर लढत राहावं लागणार आहे. सगळे आरोप. हा, तो एक अजून फरार आहे. सप्लिमेंट तो कुठं जातो येईल सापडा ना. ते जाहिराती आहे, ते पहिल्या बी केसमध्ये ते फरार राहिलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर एवढं काय विशेष बोलावं असं काही नाही. तर ते हा, अण्णांनी बऱ्याच काळ ते इंटरव्ह्यू देत आहेत. मी बघतो 2 तास ते बोलत आहेत सतत, त्यामुळे मी त्यांना जास्त हे करणार नाही, त्रास देणार नाही. संध्याकाळी 6 वाजता ते चावडीवरती आहेत आपल्या मुंबईतच्या, ते विसरू नका. अण्णा, तुमचं क्रेडिट आहे, तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण जशी आम्ही टीका करतो तसं आम्ही क्रेडिट पण देतो, हे पण लोकांना कळायला पाहिजे. बरोबर आहे ना? 6 वाजता चावडीवर भेटू. सगळ्या मुंबई तकच्या प्रेक्षकांनी 6 वाजता चावडी बघायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.